13 वर्ष. एखाद्या संवादासारखा हा काळ कधी गेला कळायलाच नाही. कलोत्सव आताच्या उंचीवरती तिथपर्यंत पोहोचायला नक्की बॅक ऑफ द कर्टन्स किती कष्ट लागले. नमस्कार, मी सिद्धार्थ बग्गू. कलोत्सवच्या 13व्या वर्षानिमित्त आमुख घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक खास प्रवास, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॅक ऑफ द कर्टन्स काय काय गोष्टी करतात हे कळून घेतील. आज आपण इतिहासाची काही पानं पलटणार आहोत आणि त्या पानांना अगदी जवळून पाहिलेला असा एक को फाउंडर आज आपल्यासोबत आहे. तर स्वागत करूया कुमार जन्नू. अण्णा, कसं वाटतंय 13व्या वर्षात पदार्पण करतोय कलोत्सव यावेळेस? खरं सांगायचं झालं तर जेव्हा आपण सुरुवात केली होती या सगळ्या गोष्टींची, या एका छोट्याशा चमूची, तेव्हा इथेपर्यंत पोहोचू अगदीच नव्हतं वाटलं. सुरुवातीला आम्ही एक 2-4 जण सुरुवातीला केली होती. आज त्या 5 जणांपासून सुरुवात झालेला प्रवास साधारण आज जवळपास 50 लोक काम करतात ऑन स्टेज, तिथेपर्यंत येऊन बसला आहे. त्याचा मला खरंच म्हणजे अभिमान आणि गर्व आहे. आज मी गर्वाने सांगू शकतो मी कुठेतरी या इव्हेंटचा या कलोत्सवचा कुठेतरी भाग आहे नक्कीच. आणि खूप अभिमान आणि आनंद वाटतो या गोष्टीचा. जसं की आपल्याकडे नवीन मुलं येतात तर भरपूर मुलांना अशी क्युरिओसिटी असते जाणून घ्यायला की कलोत्सव हे नाम नक्की कसं पडलं आहे. आणि जे लोक कार्यक्रमाला येतात किंवा जे लोक नाही येत त्या लोकांना भरपूर असा प्रश्न असतो की कलोत्सव नेमकं काय आहे. तर त्याबद्दल थोडं सांगू शकशील का? कलोत्सव या नावाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला अगदी म्हणजे ज्या वेळेला आम्ही नाटक किंवा डान्स सुरू केलं त्याच वर्षी हे नाव एकाकी पडलेलं नाही आहे. आम्ही साधारण 2010 मध्ये पद्मशाली भवन येथे पहिलं नाटक केलं, श्री शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर या नावाचं. ते साधारण रथोत्सवाच्या आपल्या एका इव्हेंटमध्ये, एका आपल्या कार्यक्रमाचा तो एक भाग होता. मग त्याच वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी सुरुवातीला मिळालेली दाद बघून आपल्या काही सिनियर लोकांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं किंवा आम्हाला सांगितलं की जे मागच्या वर्षी तुम्ही नाटकाचा एक छोटासा प्रयोग केला होता तो पण यावर्षी करा. मग असंच एक 2-3 वर्ष आम्ही कंटिन्यू करत गेलो, ज्याला आपण म्हणू शकतो की सुरुवात होत गेली. मग जेव्हा आमच्याकडे पुरेसं संख्याबळ, पुरेशी मुली अवेलेबल झाले, तेव्हा आम्हाला वाटलं की यार हे आपण फक्त रॅन्डमली कुठेतरी चाललंय, याच्या व्यतिरिक्त आपण ह्याला कुठेतरी नावानिशी म्हणजे ज्याला स्थिरता मिळू शकेल ते द्यायला हवं. मग त्या विचारांती हे कलोत्सव या नावाचा तिथून उगम झाला. कलोत्सव म्हणजे थोडक्यात काय, सगळ्या कलांचा मिळून झालेला उत्सव, जिथे आपल्या समाजातली मुलं, आपली जिथं लहान मोठी सगळ्या प्रकारच्या एज ग्रुपची जी कलाकार असतील, डान्सर्स असतील, त्यांना एक आपल्या समाजातर्फे हक्काचं व्यासपीठ आपण त्यांना मिळवून द्यावं, ह्याच्या मागचा तो एक पर्पज होता, एक त्याच्या मागचा उद्देश होता. आणि त्यामुळे सगळ्या कलांना मिळालेलं एक व्यासपीठ म्हणजे कलोत्सव, जिथं फक्त तुम्ही नाटक, डान्स, गायन, वाचन, जे काही तुमच्यामध्ये कला तुम्हाला सादर करायची इच्छा असेल ते करू शकता. म्हणून हे कलोत्सव तिथून सुरुवात. ओके. कोणतंही एक मोठी चळवळ असेल किंवा कोणती पण एखादी मोठी गोष्ट असेल तर ती सुरुवात होण्यासाठी एक छोटीशी मीटिंग किंवा आपण म्हणतो ना की चहाच्या टपरीवरती आलेला एक विचार. तर कलोत्सव नेमकं कोणाच्या विचाराने सुरू झालं किंवा कलोत्सव नेमकं सुरू कसं झालं? कलोत्सव नेमकं सुरू झालं इन द सेन्स, आपण जर थोडंसं मागे गेलोच तर पद्मशाली युवक संघटनेचं हे ऑफिस होतं 550 महात्मा फुले गंजपेठ मार्कंडे मंदिर याच्या शेजारी. तिथे एक ग्रंथालय चालायचं. तिथे त्या ग्रंथालयामध्ये मी, मनोज साठी, अक्षय सामल, प्रकाश साका, विनायक गोने अशा मी 4-5 जणांनी मिळून एक छोटीशी कल्पना, पुस्तकातून आलेली एक कल्पना होती, जिथं की आपण ह्या प्रकारे नाटक किंवा या व्यतिरिक्त अजून काही करू शकतो का. मग या कल्पनेनेच तिथे जन्म घेतला की आपण कधीही करण्याव्यतिरिक्त जो रक्षाबंधनमध्ये आपला रथोत्सव असतो, त्या रथोत्सवामध्ये आपली लोक खूप समोर असतात, त्यांच्या समोर आपण काही सादर करू शकतो का. म्हणून तेव्हापासून तिथे एक आपण म्हणजे आम्ही विचार केला की कधीही कुठेही आणि बाहेर कुठेतरी करण्यापेक्षा आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी आपल्या लोकांसमोर सादर केलेला हा एक म्हणजे चांगला प्रयत्न असू शकतो. तिथून सुरुवात झाली नेमक्या ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात, असं मला सांगता येईल. आता वळत आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग हाच आहे. अण्णा, आता आपण एक रॅपिड फायरचा राऊंड घेणार आहे. आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहेत. त्या प्रश्न विचारल्यावरती तुझ्या मनामध्ये सगळ्यात पहिली येणारी गोष्ट जी असेल ती तुला बोलायची आहे. लक्षात ठेव, विचार बिलकुल करायचा नाही आहे. आर यू रेडी? ओके, रेडी. चला, पहिला प्रश्न. कलोत्सवचा विचार मनात आला की डोळ्यांसमोर येणारा पहिला चेहरा कोणता? प्रसाद ताटीकोंडा. प्रसाद ताटीकोंडा. नाटकाच्या ऐन वेळी डायलॉग विसरण्यात सगळ्यात जास्त पटाईत कोण होतं? मनोज साठी. मनोज साठी. क्या बात आहे. बॅकस्टेजचं सगळ्यात जास्तीत जास्त कोणी आणि कशासाठी भांडणं व्हायचे, कोणाची भांडणं व्हायची? शेखर धनगर, बाईक मिळाला नाही म्हणून.
शेखरची आणि फक्त एकटाच मांडायचं. ओके, क्या बात आहे. 13 वर्षातलं तुझं सगळ्यात फेवरेट नाटक? लव्ह लेटर. लव्ह लेटर. तुझा फेवरेट ॲक्टर 13 वर्षातला? अक्षय सामंत. फेवरेट ॲक्ट्रेस? स्नेहा मादास. फेवरेट डान्सर? फेवरेट डान्सर फेवरेट डान्सर साक्षी पासवेल्ली. साक्षी पासकंटी. कोलोत्सवचा क्रायसिस मॅनेजमेंटचा राजा कोण? म्हणजे समजा जर काही आपण अडचणीत आलो की त्या एका व्यक्तीला फोन केला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हणजे लेट सपोज की नाटकासाठी पण असू शकतं की नाटकाच्या वेळेस ऐन वेळेस कोणीतरी सोडून गेलं की मग त्याला फोन केला की तो नेहमी तयार असतो. ताटीकोंडा. ताटीकोंडा. अशी कोणती चूक आहे जी पहिल्या वर्षी झाली पण त्या चुकीमुळे आज कोलोत्सव चांगला झाला? माईक. माईक. दरवर्षीचा प्रॉब्लेम. जर कोलोत्सववरती एखादं नाटक लिहायचं झालं तर त्याचं नाव काय असेल? कोलोत्सव नाही, दुसरं काहीतरी नाव. कलोत्सववर नाटक लिहायचं असेल नाटक लिहायचं त्याचं नाव काय असेल? नाटकामुळे झालेली ओळख. नाटकामुळे झालेलं. क्या बात आहे. शेवटचा प्रश्न, एका वाक्यात सांगायचं तर कोलोत्सव तुझ्यासाठी काय? माझ्या आयुष्याचा दुसरा भाग आहे. या व्यतिरिक्त अजून काय? आमचा दुसरा भाग. क्या बात आहे. चला तर मग मित्रांनो, अशा प्रकारे दादानी खूप शुगर कोटेड उत्तरं दिली आहेत आणि अशा प्रकारे आपला पहिला एपिसोड संपलेला आहे. आजचा हा प्रवास आपण इथेच थांबवतोय, पण कोलोत्सवची ही सुरुवात आणि ही कहाणी अजून संपलेली नाही आहे. पुढच्या भागात आपण हा प्रवास आणखी एका फाउंडिंग मेंबरच्या नजरेतनं बघणार आहोत. त्याच्या नजरेतनं हा 13 वर्षाचा प्रवास नक्की कसा होता हे जाणून घेऊया. चला तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात.